नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 21 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र व बुलढाणा जिल्ह्यात रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीयांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छांचा वर्षाव। नांदुरा पवित्र रमजान महिन्यानंतर साजऱ्या होणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नांदुरा शहरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निमित्ताने विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम समाजाला रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश दिला। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत देशात शांतता, प्रगती आणि बंधुभाव वृद्धिंगत होण्याची अपेक्षा व्यक्त केली। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी देखील ईद हा प्रेम, त्याग आणि एकतेचा सण असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या। माजी मंत्री तथा जळगाव जामोदचे आमदार श्री संजय कुटे, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री चैनसुख संचेती यांनीही मुस्लिम समाजाला शुभेच्छा देऊन समाजात एकोपा आणि सलोखा टिकवण्याचे आवाहन केले। यावेळी नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम, नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार, लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मंगलाताई सुधीरभाऊ मुरेकर, प्रशासकीय अधिकारी श्री गणेश मुळे तसेच नगरपरिषदचे इंजिनियर श्री फारुकी साहेब, नगरपरिषदेचे अधिकारी श्री अक्षय जाधव यांनीही मुस्लिम समाजाला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। नगरपरिषद स्तरावर भाजप नेते नगरसेवक श्री सुधीरभाऊ मुरेकर, नगरसेवक श्री अनिल जांगडे, नगरसेवक श्री संतोष खराडे, नगरसेवक जुबेर खान, नगरसेवक श्री सुनील तांदळे, सौ. ज्योतिताई सुनील तांदळे तसेच नगरसेवक श्री रोशन अरुण भाऊ पांडव, श्री ब्रह्मानंद चौधरी यांनीही मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या। याशिवाय श्री शैलेश भाऊ वाकोडे, श्री अमर पाटील, बी.एस. पटेल शाळेचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री कयूम पटेल सर, राष्ट्रवादी पार्टीचे जिया उल हक, समाजसेवक सलमान खान यांनीही ईदच्या शुभेच्छा देत समाजात एकात्मता दृढ करण्याचे आवाहन केले। पत्रकार क्षेत्रातून पत्रकार लियाकत खान, मुख्य संपादक न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे अमीन खान, पत्रकार युनुस खान तसेच बुलढाणा येथील पत्रकार शेख गफ्फार यांनीही मुस्लिम समाजाला पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। एकूणच नांदुरा शहरात रमजान ईदच्या निमित्ताने सर्व स्तरातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सामाजिक एकात्मता आणि बंधुभावाचा सुंदर संदेश समाजात पोहोचत असून ईद म्हणजे प्रेम, शांती आणि एकतेचा सण हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे।